शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये रविवारपासून शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये रविवारपासून 19वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव राबविण्यात येत असून त्यात यंदा युद्ध की शांतता या विषयावर आधारित विविध चित्रपटांची पर्वणी रसिक प्रेक्षकांना साधता येणार आहे। संज्ञापन अभ्यास विभाग तथा डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज तर्फे राजश्री शाहू सभागृहात 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धाही होणार आहे। सर्व चित्रपट, लघुपट आणि माहितीपट सर्वांना विनामूल्य पाहता येतील। तसेच यंदा नैसर्गिक आपत्ती या विषयावर प्रतिबिंब फोटो फेस्टिवलही भरवल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे यांनी दिली आहे। महापौर ज्योती गाडे यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामाचा सपाटा लावला आहे। आज त्यांनी जुन्या महापालिकेतील आरोग्य विभागात अचानक भेट देऊन आरोग्य विभागाच्या कामकाजाची पाहणी केली। कामकाजाचा आढावा घेतल्याने आरोग्य तंत्रांना चांगलीच धावपळ झाली। इमारतीतील स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करीत जन्म मृत्यूचे दाखले तत्काळ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। सावेडी उपनगरातील जुने बोल्लेगाव रोडवरील अनुरा मॅजेस्टिक टॉवर जवळ उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। चेतन लक्ष्मण लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तू गोरगरिबांना त्रास देतो असे म्हणत एकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना निंबळक गावाचे शिवारात गुरुवारी सायंकाळी घडली। भाऊसाहेब उर्फ राम घोलप असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाधर रेवजी लांडे, अभिजित रावसाहेब लांडे, नारायण आचारी यांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मुकुंदनगर येथे प्लॉट नावावरून करून देण्याच्या कारणावरून एकास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली। इरफान फकीर मोहम्मद शेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजान उर्फ बाबू आबिद शेख याच्या विरोधात गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।